TV9 मराठीशी बोलणार आहेत बाळ माने. बाळ माने गेली 2 दिवस मुंबईत ठाण मांडून आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर बाळ माने हे भाजपत प्रवेश करणार, भाजपात घर वापसी होणार अशी जोरदार चर्चा आहे. आपण थेट बाळ माने यांच्याशी बोलणार आहोत. बाळ माने साहेब, आज जो तुमचा स्टेटस आहे, राजकीय नेते आहात, तुमचा आज जो स्टेटस आहे, काळ खूप मोठा शिक्षक आहे. असं आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि आपल्या वेदामध्ये म्हटलंय कालाय तस्मै नमहा आणि काळ हा सर्वश्रेष्ठ आहे. आज माझ्या 40 वर्षाच्या ह्या राजकीय जीवनामध्ये या कालानुरूप निरनिराळ्या घटना घडल्या. माझ्या स्वप्नात नसताना सुद्धा मी स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या आशीर्वादानं, गोपीनाथजींच्या आशीर्वादानं मी राजकारणात 1986 साली प्रवेश केला. तेव्हा मला काय वाटलं नव्हतं मी कधी आमदार होईन किंवा त्याच्यासाठी मी राजकारणात आलोय. सेवा हे साधन होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी गोरगरीब जनतेपर्यंत घेऊन जावी, एकात्म मानव दर्शन अंत्योदय हे जे आमचं उद्दिष्ट होतं स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जी तत्वज्ञान आहे त्यानुसार. आणि मी 99ला आमदार झालो आणि वेळोवेळी अनेक चढ उतार माझ्या जीवनामध्ये आले. आणि आज दुर्दैवानं माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 2च दिवसापूर्वी हकालपट्टी करण्यात आली. आणि आता पुढे काय, आणि म्हणून मी असं म्हटलं की कालाय तस्मै नमः. नाही, तुम्ही म्हणत आहात की काळ हा खूप मोठा शिक्षक असतो. या शिक्षकानं, या काळानं तुम्हाला गेल्या 2 दिवसात नेमकं काय शिकवलं? 2 दिवसात, 20 महिन्यात आणि 40 वर्षात असे माझे 3 टप्पे आहेत. की 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं एक स्वयंसेवक या नात्यानं, कार्यकर्ता नात्यानं. 20 महिने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर किंवा उद्धवजींबरोबर होतो. आणि गेले 2 दिवस 48 तास हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये मी सध्या आता अपक्ष आहे. आणि त्यामुळं खूप अनुभव येतात आपल्याला राजकारणामध्ये, माणसं कळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण मी कार्यकर्ता आहे, मी स्वयंसेवक आहे. खूप मी चढउतार पाहिले. भारतीय जनता पार्टीचे किंवा देशाचे अटलजींपासूनचे पंतप्रधान ते अगदी मोदीजींपर्यंतचे मी जवळून पाहिले. त्यांचा सहवास मला काही ना काही क्षण त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यामुळं हे सगळं राजकारण मी पाहिलंय. आणि म्हणून महाभारतामध्ये जसं भगवान श्रीकृष्णांनी म्हटले त्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य, तर तसंच आहे रामायणामध्ये सुद्धा जे म्हटलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हटलंय की मला खूप अनुभव आला. आणि म्हणून या काळामध्ये मला अनेक माणसं भेटली, जवळची भेटली, जवळची अगदी भेटली, ज्यांना मी जीवापाड प्रेम केलं, त्यांनीही प्रेम दिलं. काही माणसं अशी भेटली की ज्यांच्या जीवापाड प्रेम केलं. कधी त्यांना मी दिलं, कधी त्यांच्या बायपास सर्जरी करण्याकरता मदत केली, अनेक गोष्टी केल्या. परंतु ती पण माणसं कधी कधी माझ्या विरोधात गेली किंवा त्यांनी एक कृतज्ञपणा केला. ते असे खूप माझे अनुभव आहेत. पण 90% अनुभव हे अधिकचे चांगल्याचे आहेत, ते मी सकारात्मक आहे. आणि त्यामुळे मी असं म्हटलंय काळ शिकवतो माणसाला जीवनामध्ये कसं जीवन जगावं. ते अनुभव काळातले जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून मी आज तो स्टेटस ठेवलेला आहे. एक ताजी बातमी आहे की बाळ माने यांची भाजपात घरवापसी होणार. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला की तुम्ही बाळ मानेंना भाजप प्रवेशासंदर्भात काही शब्द दिला आहे का? तर ते म्हणाले की बाळ माने हे मूळ भाजपचेच आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात राज्याचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे निर्णय घेतील आणि रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल. बरोबर आहे. स्वाभाविक आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जरी मुख्यमंत्री असले तरी पक्षाच्या घटनेप्रमाणे आणि जी काही भारतीय जनता पार्टीचं एक तत्वज्ञान आहे, एक हायरार्की आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, जिल्ह्याचा अध्यक्ष, तालुक्याचा अध्यक्ष हे त्या त्या सर्वचे संघटनेचे एक प्रमुख निर्णय प्रक्रियेतले प्रमुख आहेत. म्हणजे सर्वांना सामावून घेऊन सर्वसमावेशक सगळ्या पक्षातच निर्णय होत असतात. परंतु निर्णय घेणारी ती एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी खरं तर त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि मी धन्यवाद देईन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना की ते योग्य बोललेत की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, ते जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे. बरोबर आहे. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काल आणि आज 2 दिवस तुम्ही मुंबईत आहात. मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष भाजप यांच्या भेटीची तुम्ही वाट पाहतात का? नाही, असं आहे, राज्यामध्ये जवळजवळ 16-17 ह्या ज्या निवडणुका होत्या त्या 6 विधान परिषद बिनविरोध झाल्यात.
10-11 विधान परिषद निवडणुका राज्यामधल्या विविध विभागात आहेत चालू. आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, देवेंद्रजी, नितेशजी राणे असतील किंवा बावनकुळे साहेब असतील किंवा अन्य मंडळी नेते म्हणजे हे आपापल्या कामामध्ये आहेत. आणि मी पण जो मुंबईमध्ये जो थांबलोय तो माझ्या कुटुंबासह थांबलो. आमचे कौटुंबिक काही नातेवाईक आहेत, त्यांच्या भेटीगाठी आहेत. माझ्या धाकट्या मुलाचं लग्न होणार आहे, त्या संदर्भातल्या काही गोष्टी आमच्या चर्चेच्या आहेत आणि मुलांची काही व्यावसायिक कामं आहेत. म्हणून आम्ही मुंबईत थांबलेलो आहे. आज आम्ही रत्नागिरीला निघतोय. पण असं म्हटलं जातं आहे की तुम्हाला भाजपत घरवापसीचे वेध लागले आहेत, पण तुमचा या आधीचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षातून तुमच्यावर खूप टीका होते आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की बाळ माने यांना विधानसभेला उमेदवारी देऊ नका असं मी उद्धव ठाकरेंना म्हटलं, तसा मी आग्रह धरला होता. उदय बने हे तिथे योग्य उमेदवार आहेत असं मी त्यांना म्हटलं होतं. आणि बाळ माने पराभूत झाल्यानंतर कदाचित ते पराभूत होत, ते पक्षामध्ये राहणार नाहीत, ते आपल्या पक्षात दुसऱ्या पक्षात उडी मारतील असं मी अगोदरच उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. मला तर असं वाटतं की याबद्दल गेल्या 2 दिवसात ते जे कोण आहेत त्यांच्याबद्दल मी खूप बोललेलं आहे. जे सैन्याने सगळ्या महाराष्ट्राने कोकणाला माहिती आहे. त्यामुळे मी परत त्यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया देणं मला काही योग्य वाटत नाहीये. रत्नागिरीकरांना आणि कोकणच्या जनतेला या संदर्भातला सगळा इतिहास माहिती आहे. त्यामुळे याच्यावरती मी नो कॉमेंट्स. नाही, तुमचं नो कॉमेंट्स जरी असलं तरी जे काही आरोप होत आहेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बाळ माने यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं ही उमेदवारी मागे घेतलेली आहे. शिवसेनेचा डमी उमेदवार असू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नगरसेवकांच्या आधीच सह्या घेऊन ठेवल्या गेल्या होत्या आणि ते माघार घेणार होते. हे त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंगने केलेलं आहे. मला वाटतं कदाचित त्यांनी काहीतरी ज्योतिषशास्त्र किंवा असं काही अध्यात्मक ह्याचं काय सुरू करावं केंद्र नवीन वाटतं. माझ्या दृष्टीनं विनायक राऊत हा विषय संपलेला आहे. मी योग्य ती समर्पक वस्तुस्थिती काय काय घडलं ही सगळ्या महाराष्ट्राला गेल्या 28 तासामध्ये कळले. आणि मला वाटतं कोकणाला हे जे काय रत्न जे आहे उद्धवजींच्या दरबारामध्ये विनायक नावानं, तर ते सगळं माहिती आहे. त्यामुळे परत परत मी याच्या संदर्भात बोलण्याला इच्छुक नाही. राजकारणात पेशन्स ठेवावे लागतात, संयम असावा लागतो. तुम्ही म्हणालात की आता तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातही नाही आहात, तुम्ही भाजपमध्येही नाही आहात, तुम्ही अपक्ष आहात. संयम तुम्हाला दाखवावा लागेल. आता तुमची खरी परीक्षा असेल. कालाय तस्मै नमः तुम्ही असं म्हटलं आहात. काळ हा खूप मोठा शिक्षक असतो, पण संयमाचीही तितकीच गरज असते. तर ते पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील जोपर्यंत तुमचा भाजप घरवापसीचा निर्णय होत नाही तोपर्यंत. मी खरं सांगू का, तर अनेकांचे जे देशभरामध्ये विविध पक्षामध्ये प्रवेश होतात हे निरनिराळ्या गोष्टीमध्ये घडतात. मी कोणाचं नाव त्या ठिकाणी घेणार नाही. कोणाला तो पक्ष कंटाळलेला असतो, नको असतो म्हणून ते प्रवेश करतात. कोणाला ईडी पासून वाचवलं किंवा त्यांची काही गोष्टी असतील किंवा त्यांना सकारात्मक राजकारण करायचं आहे, विकासाचं राजकारण करायचं आहे म्हणून करत असतात. त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी मुळातच भारतीय जनता पार्टीचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवकाचा स्वयंसेवक होतो आहे आणि भविष्यातही राहणार आहे मरेपर्यंत. आणि हे सगळ्या परिवार क्षेत्रातल्या व्यक्तींना ह्याची कल्पना आहे. तर मी कालच म्हटलंय मी काही पाहुणा नाहीये आणि त्यामुळे ह्या संदर्भातलं काही फार मोठ्या प्रतीक्षा करायला लागतात काय अशातला भाग नाही. ते माझं मूळ घरच होतं आणि त्यामुळं असे काही त्याच्याकरता काही व्हायला पाहिजे असलेला भाग नाही. कालपासून परवापासून मला जे काही फीडबॅक अनुभव येत आहेत ते लोकांनी ते स्वीकारलंय भारतीय जनता पार्टीतल्या. तर त्याच्याकरता काय असं काही फार मोठं व्हायलाच पाहिजे आणि मग ते कळेल अशातला भाग माझ्या दृष्टीनं नाही आहे. मी स्वयंसेवक असल्यामुळं आणि मी एक समाजकारणी आहे. त्यामुळे माझं समाजातलं काम कुठलं पद असो नसो ते चालूच असतं. त्यामुळे असा काही याच्यातला काही फार विषय नाही आहे. तुम्ही भाजप प्रवेशाविषयी फार आतुर आहात किंवा तुमचं जास्त लक्ष भाजपवर आहे. पण समजा जर तुम्हाला शिंदे शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर किंवा संधी मिळाली, तर तुम्ही तिथे जाण्यासाठी उत्सुक असाल? नाही असं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. रात्री 4-4 वाजेपर्यंत काम करणारा तो नेता आहे आणि कोणत्याही पद्धतीनं राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते सगळ्यांना कामं करत असतात. आणि त्यामुळं स्वाभाविकपणानं मी काल सुद्धा म्हटलं आज परत म्हणतो एखादा चांगला मुलगा कोणाला तरी आपल्या मुलीच्यासाठी जावईला व्हावा असतो. कुठल्याही एखाद्याला सासऱ्याला की एखादी मुलगी आपल्याला जावई व्हायची ती चांगली असते, त्यांचा संसार चांगला व्हावा.
त्यामुळे राजकारणातल्या ह्या राजकीय जे काही पक्ष इतर आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर माझी काय म्हणतात हकालपट्टी झालेली आहे. त्यामुळे आता माझी हकालपट्टी झाल्यावर खरं तर माझ्याकडे काही मेरिट असता कामा नये. जर इतर राजकीय पक्ष बाळमाने कार्यकर्ता आमच्याकडे यावा म्हणून जर चढाओढ करत असतील तर मला वाटतं ते बाळमानेचं मेरिट आहे. नाही, पण उद्धव ठाकरे यांच्याकडून हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे शिवसेनेकडून जर काही ऑफर आली तर विचार कराल किंवा नाही असं आहे की पॉझिटिव्ह विचार कराल? नाही सर, राजकारणातलं जर तर करून काही फायदा नाही. निवडणुकांमुळे ही सगळी मंडळी मुळात आधी बिझी आहेत आणि मी सुद्धा आज गावी जातोय कारण उद्यापासून मृग नक्षत्र चालू होतंय. मी शेतकरी खरेदी विक्री संघाचा तालुक्याचा अध्यक्ष आहे. खतं बी बियाणं शेतकऱ्याला मिळत आहेत ना, काही अडचणी नाही आहेत ना, पाऊस कसा आहे, ह्या गोष्टींची काळजी करणारा मी आहे. त्यामुळं राजकारण हे चालू असतं, पण समाजकारण किंवा माझा तिथला जो शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याचं काय आता भवितव्य आहे, कसा पाऊस पडतोय, त्यामुळे मी आता गावी जाऊन मी त्या सगळ्या शेतीच्या विषयात आहे. 20 महिने तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होतात. उद्धव ठाकरेंबरोबर काम केलं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला विधानसभा उमेदवारी दिली. त्यानंतर ही विधान परिषदेसाठी ही संधी उमेदवारी दिली होती. पक्षातून कारवाई झाली आहे. तरीही या पक्षातून कारवाई झाल्यानंतर बाहेर पडताना उद्धव ठाकरेंना सल्ला असा म्हणता येणार नाही, पण उद्धव ठाकरेंना काही सुचवावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, ते खूप मोठे आहेत. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ते विरासत सांभाळतायत. खूप सज्जन माणूस. मी काली बोललो, आज पुन्हा एकदा बोलतो. मी उद्धवजी आणि वहिनी रश्मी वहिनी किंवा आदित्य अत्यंत चांगलं कुटुंब ते आहे. मी तर देवाच्या जवळ प्रार्थना करेन त्यांना चांगलं निरोगी दीर्घायुष्य मिळावं. जी विरासत प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी सुरू केलेली आहे ती हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आता ती 4थ्या पिढीमध्ये आहे. त्यामुळं एक विरासत असलेलं ते घराणं आहे, कुटुंब आहे ठाकरे कुटुंब. तर त्यांच्याकरता माझ्या शुभेच्छा राहतील. नाही, पण त्या पक्षात 20 महिने तुम्ही तो पक्ष जवळून बघितलं, कोकणातलं राजकारण बघितलं, तिकडचे नेते बघितले, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काही एक डोमकावळा सोडल्यास विनायक राऊत मला शिवसेनेतल्या सामान्य सैनिकापासून ते उद्धवजींपर्यंत सगळ्यांनी अत्यंत चांगलं प्रेम दिलं, मला रिस्पेक्ट दिला, मला मान दिला आणि त्या पक्षामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलं. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.